तुम्ही कधी पालक भाजीपासून हा पदार्थ ट्राय केला आहे का? नसेल केला तर नक्की ट्राय करा. जो करायला एकदम सोपा आणि साधा आणि तितकाच हेल्दी आणि पौष्टिक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही पालक शंकरपाळी खूप हेल्दी स्नॅक्स आहे. पालक शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेऊयात आणि ती बारीक चिरून घेऊयात. चिरून घेतलेली भाजी मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि छान अशी प्युरी तयार करून घेऊयात. प्युरी करत असताना जास्त पाणी टाकायचे नाही. अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाण्याचा वापर करूयात, कारण त्यासाठी मग पीठही जास्त लागते. आपण तयार करून घेतलेली प्युरी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. प्युरी तयार करून झाली की एका ताटामध्ये चाळण ठेवूयात आणि गव्हाच्या 2 ते 2.5 वाटी गव्हाचे पीठ घेऊयात. आपण जे गव्हाचे पीठ घेतले आहे ते चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊयात. आता त्या पिठामध्ये तयार करून घेतलेली प्युरी टाकून घेऊयात. त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊयात आणि 1.5 चमचा मीठ टाकून घेऊयात. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूयात आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. सर्व साहित्य टाकून झाले की आपण छान असं पीठ मळून घेऊयात. पीठ मळत असताना पाण्याचा वापर करायचा नाही. आपण जी प्युरी तयार करून घेतली होती त्यामध्ये ते पीठ मळून घेऊयात. पीठ मळत असताना जर पाणी लागलं किंवा पीठ कमी पडलं तर आपण ते कमी जास्त करून घेऊ शकतो. चपातीसाठी आपण जसं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळून झालं की त्यावरती 2 चमचे तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा पीठ एकजीव करून घेऊयात. 15 ते 20 मिनिटांसाठी पीठ आपण भिजत ठेवूयात. 20 मिनिटांनंतर पीठ छान भिजले की ते बाउलमधनं काढून घेऊयात. पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी पीठ हाताने मळून घेऊयात आणि त्याचे चाकूच्या साहाय्याने 4-5 भाग करून घेऊयात. आपण जे गोळे तयार करून घेतले आहेत त्यातला एक गोळा घेऊयात आणि बाकीचे गोळे झाकून ठेवून देऊयात, जेणेकरून ते कडक होऊ नयेत. चपातीचा गोळा घेऊयात, त्याला पीठ लावून घेऊयात आणि मध्यम जाड आकाराची एक चपाती लाटून घेऊयात. चपाती लाटत असताना सर्व बाजूने समप्रमाणात लाटून घेऊ. चपाती लाटून झाली की त्या चपातीला पूर्णपणे आतून तेल लावून घेऊयात. तेल लावून झालं की त्यावरती पीठ टाकून घेऊयात आणि पूर्णपणे चपाती फोल्ड करून घेऊयात. पुन्हा एकदा चपातीला चौकोनी आकार देऊयात आणि छान अशी चपाती लाटून घेऊयात. ही चपाती लाटत असताना जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची. मध्यम आकारामध्ये ठेवूयात, जेणेकरून शंकरपाळी आपली मऊ आणि खुसखुशीत होईल. चपाती लाटून झाली की आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण शंकरपाळी कट करून घेऊ शकतो. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊयात. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण करून घेतलेल्या शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून टाकूयात. शंकरपाळी टाकल्यानंतर 2 मिनिटांनी परत एकदा पलटी करून घेऊयात. 5-6 मिनिटांमध्ये शंकरपाळी भाजून तयार होते. शंकरपाळीला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. शंकरपाळी आलटून पलटून भाजून घेऊयात. शंकरपाळीला हलका ब्राऊन कलर आला की शंकरपाळी एका स्टीमरमध्ये काढून घेऊयात. तयार आहे आपला एक पालक भाजीपासून एक आगळा वेगळा पदार्थ, जो कोणी कधीही नसेल केलेला. तुम्हीही नक्की ट्राय करा. खायला एकदम चविष्ट, पौष्टिक आणि हेल्दी. या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही तुमच्या मुलांना अशी शंकरपाळी करून खायला द्या.